नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे आपले सर्वांचे गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये, जेथे होईल तुमचे संस्कृत सुगम संस्कृतम. तर आपण 5.4 भागाला आता सुरुवात करूया. 5.4 युवाम आणि युयम. ओके, युएम ला दुसरा उकार आहे, लक्षात ठेवा. ओके, युएम. आता युवाम म्हणजे काय? तुम्ही दोघे. आणि युएम म्हणजे काय? तुम्ही सर्व. ओके, हे किती 2 जणांविषयी बोललंय. हे काय 2 किंवा 2पेक्षा अधिक लोकांसाठी बोलल्या गेलेलं आहे. समजलं? आता हे सर्व कोणाविषयी बोलणार आहे आपण आता तुम्ही दोघं म्हणणार, त्याच्यामध्ये आपण स्वतः सुका नाही, तर आपण समोरच्याला म्हणतोय तुम्ही. समजलं? मग आपण तो एक टेबल पाहूया. काय म्हणतो टेबल? एकवचन, द्विवचन. झाला का पाठ करून घ्या बरं, याला अगदी कामाचा आहे. बहुवचन, पुरुष. तसा पुढे येणारच आहे, पाठांतर मस्ट आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला येणारच नाही. ती, तह, अंती, सी, थह, थ. ओके, मी, वह, मह. ओके, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. पाठ करा. ती, तह, अंती, सी, थ, थ, मी, वह, म. ती, तह, अंती, सी, थ, थ, मी, वह, म. ती, तह, अंती, सी, थ, थ, मी, वह, मह. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. हा टेबल पाठ करा. तुम्हाला हा 5वा पाठ अगदी सरळ, साधा आणि सोपा आहे. तर आपण सुरुवात करूया की युवा म्हणजे काय? तुम्ही दोघे म्हणजे काय? द्विवचन. युएम म्हणजे काय? तुम्ही सर्व म्हणजे काय? बहुवचन. आता काय लिहिलंय? त्वम पश्यसि. त्वम पश्यसि. त्वम पश्यसि. आता त्वमचा अर्थ काय आहे? तू. पश्यसि म्हणजे काय? पाहतोस. झालं. त्यानंतर युवाम पश्यतः. युवाम म्हणजे काय? तुम्ही दोघं. तुम्ही दोघं पाहतात. त्यानंतर युएम पश्यत म्हणजे काय? तुम्ही सर्वजण. तुम्ही सर्वजण पाहतात. झालं. आता इथं पश्यला सी कवर लागलाय. अरे दादा, त्याने काय म्हटलंय? त्वम पश्यसी, तू पाहतोस. ओके, तू. किती जण आहेत? एक जण आहे. एक वचन फिक्स झालं. तो कोणाला म्हणतोय? त्याच्या समोरच्याला म्हणतोय. तर पहिली ओळ वापरतात जेव्हा कोणी वेगळं असेल, दुसरी वापरतात जेव्हा कोणी समोरचं असेल, शेवटची केव्हा वापरतात? ज्याच्यामध्ये स्वतः इन्क्लुडेड आहे. आता कोण आहे? तू पाहतोस. कोणाला म्हणतोय आपण? समोरच्याला. बरोबर, फिक्स झालं. किती आहे? एक जण. समोरचा एक जण. आलं का? सी मॅच केलं. मग ते पश्यसी असं झालं. ते पश्यला सी लागला इथला. समजलं? आता परत युवाम. युवामचा अर्थ काय? तुम्ही दोघं. आता द्विवचन आणि समोरच्याला म्हणतोय आपण तुम्ही दोघं. मग काय येईल? थह लागला का? मॅच केलं तर थह, पश्य आणि थह. अगदी सोपं झालं. त्यानंतर परत तुम्ही सर्वजण.
यू यम मग यू यम बहुवचन अनेक जणांसाठी वापरतोय. समोरचे थ, पश्यथ. अशा पद्धतीने आपण 5.4 हा भाग पूर्ण केलेला आहे.